स्वागत आहे तुमचं भारती किचनमध्ये। आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी घेतलं लसण, एवढा बघा, एवढा लसण, आलं, कोथिंबीरचे कांडे, मिरची। आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दही घालणार आहे, तुम्हाला वाटण दाखवते। आता आपण हे जे वाटण दाखवलं ना त्याच्यामध्ये आपण हे दही घालतोय बघा, एवढं दही, एवढं दही घालतो। त्या वाटणामध्येच मी दही घालते बघा। आणि मी केलेला मसाला 1 चमचा, बिर्याणीला जरा मसाला पाहिजे, 1 चमचा मी मसाला घालते। जिरं घालायचं, जिरं दाखवते हे बघा, एवढं जिरं घालायचं। घातलं तर बिर्याणी कडू होईल। ह्याच्यामध्ये मी आता दही घातलं। आता दही घातलं ना, एवढी ही वाटी दही घालायचं। हे बघा, मी दुसरं वाटण घेतलं। हे 4 मोठे टॅमॅटो घेतलेत आणि थोडेसे लसणाचे पाकळ्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। हे वाटण सुद्धा आपल्याला करायचं आहे बिर्याणीसाठी। हे वाटण आता मी, हे बघा, हे वाटण मी आता वाटून घेते। हे वाटण वाटून झालंय। आता मी तुम्हाला तयारी करताना दाखवते। हे वाटले 2 वाटणं बिर्याणीची। हे घ्या, आता मी बिर्याणीसाठी तेल घालते। बिर्याणीला तेल लागतं म्हणून मी 7-8 चमचे घालते। छोटा आहे ना चमचा, तेल तर हवंच। 5 6 7 आणि हे 8। बिर्याणीला एवढं तेल हवं आहे, एवढं मी घातलं। आणि हां, मी तुम्हाला सांगायला विसरलो, तुम्ही बघितलं का मी दही घातलं ते? मी एवढं आहे ना ह्याच्यामध्ये, ह्या वाटणामध्ये, ग्रीन वाटणामध्ये एवढी वाटी दही घातलं। ग्रीन वाटणामध्ये पण, आणि जिरं नाही, लसूण, जिरं जरासं घालायचं, मी विसरले। थोडं लसूण, कोथिंबीर आणि टॅमॅटो घालतोय। तेजपत्ता 4-5 तेजपत्ते घालतोय, हे बघा। आता आपण घालतोय कांदा, एवढा कांदा तरी हवा आहे त्याला, 4-5 कांदे हवे आहेत। हे बघा, आता मीठ घालते थोडंसं कांदा शिजायसाठी। कांदा जरा पटकन शिजेल ना म्हणून थोडं मीठ घातलं। हे बघा, मी 1 किलो बासमती घेतला, 110 वाला। 1 किलो बासमती, चिकन अर्धा किलो, 2 मोठे बटाटे घेतले ना। आता बघा, मी फोडणी घालते तेव्हा लक्ष द्या। तांदूळ आपण अर्धा तास भिजत घालायचे, मी अर्धा तास भिजत घातले तांदूळ। तांदूळ छान आहेत बघा, 110 रुपये किलो। आता आपण घालतोय हळद घालतोय 1 चमचा आणि जराशी घातली आहे। आणि घालतोय धणे जिरे पावडर 2 चमचे। आता हे चांगलं शिजवून घ्यायचं। हे बघा, आता मी टॅमॅटोची जी ग्रेव्ही केली ना, टॅमॅटोची ती दाखवते, टाकली। आता टॅमॅटोची ग्रेव्ही टाकली। आता ह्याच्यात आधी मसाले घालायचे, चांगलं शिजवून घ्यायचे। आता मी घालते कश्मीरी, लाल कश्मीरी 4 चमचे तरी घालायचे, म्हणजे कलर येते चांगला, कलर छान आहे। 4 चमचे लाल कश्मीरी, 3 चमचे मालवणी मसाला, मोठे 3 चमचे मालवणी मसाला, 3 चमच्यानी एवढा घातल्याने बघा। हा मसाला छान। आता मी हे हिरवं वाटण वाटलं ना, दही घालून वाटलं ते टाकते। हे बघा, मीठ घालते मी मसाल्यामध्ये, मगाशी जरासंच घातलं ना म्हणून आता मीठ घालते। हे बघा, हे मसाला शिजेपर्यंत मीठ घालते, नंतर पुन्हा घालायचं आपल्याला थोडं मीठ। आज ना चिकन बिर्याणी, तुला आवडते ना चिकन बिर्याणी? आता आपण आहे ना, हे जरा शिजलं ना, 50% शिजलं ना की नंतर तांदूळ घालायचे आपण।
50% शिजल्यानंतर हे बघा, हे गरम पाणी टाकते ना, ते मसाल्याचं होतं ना त्याच्यात गरम पाणी. आता हे गरम पाणी घालून थोडं मीठ घालायचं. मीठ घालून थोडं आता आपण झाकून घेऊया ह्याच्यावर आणि थोडं पाणी ठेवूया. म्हणजे थोडं बटाटे आणि थोडं 50% पेक्षा जर शिजलं ना. आता आपण हा सुहाना मसाला मी आणलाय, हा 1 पॅकेट ह्याच्यामध्ये टाकायचं. आता मी हे तांदूळ टाकीन ना तेव्हा हा मसाला घालीन, तेव्हा तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे जरा शिजू द्या. ह्याच्यात नंतर तांदूळ घालूया ह्याच्यामध्ये. नंतर आपण हे शिजलं ना, थोडं शिजवायचं, जास्त नाही शिजवायचं. आता आपण मीठ घालतोय थोडंसं शिजायला, बस एवढंच घालायचं. मग अशी घातलं ना आपण, म्हणून थोडंसं घालायचं. हे फक्त झाकून ठेवूया, थोडंसं शिजवायचं. हे बघा, आता आपण आहे ना, हे एवढं चिकन आहे ना, हे चिकन आपण आता ग्रेव्ही करणार आहे. कारण मुलांना सुकं नाही आवडत ना, थोडीशी ग्रेव्ही पाहिजे बिर्याणी बरोबर. त्यामुळे थोडी आता त्याच्यासाठी मी हे वाटून घेते. थोडी ग्रेव्ही करणार ना, त्याच्यासाठी वाटून. थोडं जिरं घालणार आहे याच्यामध्ये, बस. याच्यात मी घालणार आहे 4 पोळी तेल. त्याच्यात आपण घालतो 2 पानं तेजपत्ता, कांदा. ग्रेव्ही करायची थोडीशी, पोळ्यांना थोडी लागते ना, म्हणून ग्रेव्ही करते. आता थोडासा कांदा. बघा, आता हे थोडं मीठ घालूया, म्हणजे लवकर हवं आहे ना म्हणून. थोडंसं दही घालतो आपण वाटणामध्ये, कारण ते मी खोबरं वगैरे घालत नाही ना म्हणून. टाकायची हळद, त्याच्यात कांद्यातच हळद घालायची थोडीशी, आणि थोडीशी धने जिरे पावडर घालायची. त्याला वाटण करायचं. दोन चमचे लाल कश्मीर, 2 चमचे लाल कश्मीर, मालवणी मसाला थोडासाच घालतो, मुलं तिखट जास्त खात नाही. बघा, आता आपण हे चिकन घालतो. चिकन घातलं आपण. थोडासा किचन किंग मसाला, मी गरम मसाला वाटलेला माझ्या घरचा मी वाटते ना, तो टाकला. आता हा थोडा किचन किंग घालतो. हे आता मीठ घालते, थोडंसं ग्रेव्ही आहे ना, मग थोडंसं मीठ घालते. बघा, आता आपण ना ह्याच्यावर आहे ना, आपण आता पाणी ठेवूया. थोडा बारीक गॅस केला मी. आपण आता हे गरम पाणी थोडं घातलं ह्याच्यामध्ये. तर आपण हे तांदूळ भिजत घातलेले ते टाकले. पाणी घालायचं नाही, जे आता आपण ताटावर पाणी ठेवणार ना, ते थोडं थोडं. आता आपण हे हलवायचं. घातलं 2 वेळा आपण मीठ, पण आता थोडंसं घालते, कारण का अळणी नाही चांगली लागत. थोडं आपण झाकण ठेवूया आणि गरम पाणी ठेवूया. आपण हा सुहानाचा मसाला आहे ना, तो घालूया सगळा बिर्याणीमध्ये. सगळा घालायचा, 1 पॅकेट घालायचं. 1 किलोला 1 पॅकेट घालायचं. तांदूळ टाकल्यानंतरच बिर्याणी मसाला घालायचा. जेव्हा हे तांदूळ घालतो ना, तेव्हाच आपण हा सुहाना मसाला घालायचा. हे बघा, आता मी हे आपला तो कपडा बाजारात आणतो ना आपण, तो असा घ्यायचा, बारीक करून असं चांगलं गुंडाळून ह्याला दम द्यायचा. दम द्यायला आपण थोडा गॅस बारीक करायचा आणि हे असंच ठेवायचं. बिर्याणी तयार. आपली बिर्याणी तयार आहे. आता बघा, ही बिर्याणी झाली आहे. बघा, बघू कशी झाली आहे. छान वाटते. कोथिंबीर घालूया त्याची. हे बघा, आपण आता ह्याच्यात कोथिंबीर घालतो. आपण कोथिंबीर घालतो. झालं तर आपली चिकन बिर्याणी तयार आहे. बघा, चिकन बिर्याणी ग्रेव्ही, चिकन बिर्याणी आणि बुंदीचा रायता आणि सॅलड. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.